समाज माध्यमात असत्याचा बोलबाला आणि प्रत्येक जण दाम दंड आणि भेदाची चर्चा करतोय. म्हणूनच आम्ही घेऊन आलोय साम रिपोर्ट. नमस्कार, मी गिरीश निकम. साम रिपोर्ट मध्ये अनेक महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तर बघूयात. त्यापूर्वी एक नजर आपण टाकणार आहोत महत्त्वाच्या म्हणजे काश्मीर मधल्या घडामोडींवर. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं मिशन बदला सुरू करत पाकड्यांचं नाक दाबलेलं आहे. त्यामुळे पाकड्यांनी भारताला पोकळ धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. पाहूयात बिलावल भुत्तो नेमकी काय गरळ ओकलेला आहे या स्पेशल रिपोर्ट मध्ये. भारतानं उडवली पाकड्यांची झोप. भारताचा वॉटर स्ट्राईक, पाकड्यांचा थैथयाट. पाकची कोल्हेकुई, भुट्टोनंही ओकली गरळ. पहलगामवर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं वॉटर स्ट्राईक करत पाकड्यांच्या नाकात दम आणलाय. त्यामुळे भयभीत झालेल्या पाकड्यांनी थैथयाट करायला सुरुवात केली आहे. आता पाण्याच्या थेंबा थेंबासाठी वणवण करावी लागणार असल्यानंच बिलावल भुट्टोनं थेट सिंधू नदीतून भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहण्याची पोकळ धमकी दिली आहे. भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा. या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा. सिंधू नदीचं पाणी पाकड्यांच्या अर्थव्यवस्थेचा श्वास आहे. त्यामुळे सिंधू नदीचं पाणी तोडल्यानं पाकड्यांची कशी कोंडी होणार आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून. सिंध आणि पंजाब प्रांतात पाण्याची भीषण टंचाई होईल. पाकिस्तानातील 80% शेती सिंधू, झेलम आणि चिनाब नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. सिंधूच्या प्रवाहातून पाकिस्तानमध्ये जलविद्युत प्रकल्प चालवले जातात. पाकिस्तानातील महत्त्वाचे उद्योगधंदे हे सिंधूच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. याआधीही दहशतवादी हाफिज सईदनं सिंधू नदीचं पाणी रोखण्यावरून कोल्हेकुई केली होती. अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे. इन दरियाओं में फिर खून बहेगा. दहशतवाद्यांना पोषणाऱ्या आणि भारतीय नरसंहाराला जबाबदार असलेल्या पाकड्यांचा माज काही कमी होत नाहीये. केवळ सिंधू नदीच्या पाण्याच्या करारावर स्थगिती देऊन नाही चालणार, तर पाकड्यांचा माज ठेचून झालेल्या नरसंहाराचा बदला घेण्याची गरज आहे. कॅमेरापासून गणेश कांडसह वैदेही काळेकर, साम टीव्ही न्यूज, श्रीनगर. भारतानं सिंधू नदीचं पाणी रोखलं आणि त्यामुळे पाकिस्तानातील चिनाब नदीच्या पाण्याची पातळी अगदी लक्षणीयरित्या कमी झाल्याचा दावा काही स्थानिक सियालकोट मधील रहिवाशांनी केलाय. या रहिवाशाचा एक व्हिडिओ देखील आता समोर आलाय. ये जिधर रखा है ना, ये वाला, ये पहुंच इधर इसने रखे हैं. ये पानी सुबह इतना इतना था, अभी काफी तेजी के साथ पानी नीचे उतरा है. यहाँ तो उन्होंने वो जो एक धमकी कराई थी उस पर अमल दरामद शुरू कर दिया है. ये पानी जहां तक था, ठीक है, अब तेजी के साथ ये नीचे चला गया है. तो ऐसे लग रहा है कि जिस तरह जैसे उन्होंने जो है ना ये दरिया चिनाब के पानी को बंद कर दिया है. पाकची पाणी कोंडी कशी केली आपण ते पाहिलं. पुढच्या बातमीकडे. भारतानं आता मिशन बदला सुरू केलाय. त्यातच पाकड्यांना धुळीस मिळवण्याचा फुलप्रूफ प्लॅन भारतानं केलाय. हा प्लॅन काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून. पीओकेला बनवलं दहशतवादी अड्डा. भारताचं ऑपरेशन पीओके. पाकड्यांचे नापाक इरादे भुईसपाट होणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकड्यांच्या नापाक कारनाम्याचा भांडाफोड झालाय. पाकड्यांनी पाकव्याप्त काश्मीरला दहशतवाद्यांचा अड्डा बनवल्याचं समोर आलंय. मात्र याच दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतानं फुलप्रूफ प्लॅन बनवलाय. एलओसीच्या पहिल्या टप्प्यात हेवी आर्टिलरी सर्व्हिलन्स आणि रडार सिस्टम तैनात करण्यात आली आहे. तर दहशतवाद्यांची मुळं उखडून टाकण्यासाठी आणि क्रॉस बॉर्डर स्ट्राईकसाठी भारतानं स्पेशल टीम तयार केली आहे. मात्र दहशतवाद्यांचे गड नेमके कुठे आहेत ते देखील पाहूया.
रावलकोटमध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश आणि हिजबुलचे दहशतवादी कॅम्प आहेत. मुझफ्फराबादमध्ये 10 दहशतवादी कॅम्प आहेत. यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी सक्रिय आहेत. कोटलीत हिजबुल मुजाहिदीनचा टेरर कॅम्प आहे. उत्तरी पीर पंजालमध्ये 10 आतंकी कॅम्प आहेत. यात 50 ते 60 दहशतवादी ऍक्टिव्ह आहेत. दक्षिणी पीर पंजालच्या 35 दहशतवादी कॅम्पमध्ये 70 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. पाकिस्तानमध्ये 37 दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड आहेत. त्यापैकी 20 लॉन्च पॅड पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याची माहिती सुरक्षा एजन्सीच्या हाती लागली आहे. तर पाकिस्तानमधील मुझफ्फराबादच्या अदब याजिद कॅम्पमध्ये पाकिस्तानी आर्मीनं ट्रेनिंग दिल्याचं समोर आलंय. यातूनच पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यात आला. पाक सैन्याकडून रावलकोटमध्ये दहशतवाद्यांचं संमेलन घेण्यात आलं. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबासह 15 संघटनांचे कमांडर त्यात सहभागी झाले होते. मसूद अझहरनं पहलगाम हल्ल्यासाठी चिथावणी दिली. नदीच्या आडून पाकिस्तान आर्मीच्या SSG टीमकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं गेलं. प्रशिक्षण दिलेले 130 दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रिय आहेत. भारताकडे जे इंटेलिजन्स इनपुट्स आहेत त्याच्यानुसार 37 टेररिस्ट लॉन्चिंग पॅड हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत, तर 17 ट्रेनिंग कॅम्प हे तिथेच आहेत. मुळात अशा प्रकारचा मोठा हल्ला करणं आणि काही काळातच पाकिस्तानमध्ये ISI त्याचबरोबर लष्कराच्या मदतीने कुठेतरी मध्ये लपून बसणं, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी पाकिस्तानच्या लष्करी संघटना त्याचबरोबर दहशतवादी संघटना या वापरत असतात. याच कुरापतखोर पाकड्यांना धडा शिकवण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. आता दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करून चालणार नाही. कारण पाकिस्तानचं लष्कर हाच दहशतवाद्यांचा आका आहे. त्यामुळंच या दहशतवादाच्या रावणाला भस्म करून भारतानं पाकड्यांचा माज उतरवायला हवा. वैदेही काणेकरसह ब्युरो रिपोर्ट, 7 TV न्यूज, श्रीनगर. पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा आणखीन एक नवा व्हिडिओ आता समोर आलाय. सामच्या हाती हा व्हिडिओ लागलाय आणि या व्हिडिओमध्ये दहशतवादी गोळीबार करताना दिसत आहेत. दहशतवादी पहिल्यांदा एका पांढरा शर्ट घातलेल्या माणसावर गोळीबार करतायत. हा माणूस जमिनीवर पडताना आरडाओरड सुरू होतो आणि त्यानंतर मग शेतात गोळ्यांची आवाज येऊ लागतात. जंगलातून आलेले दहशतवादी एकामागोमाग एक गोळ्या झाडतायत. लोक स्वतःला वाचण्यासाठी लपतायत. मात्र दहशतवादी कधी वेचून वेचून पर्यटकांना मारत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. आता पुढच्या बातमीकडे. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्यासाठी इस्रायलची गुप्तचर यंत्रणा भारताला साथ देणार आहे. त्याचा फुलप्रूफ प्लॅन पुढे आलाय. मात्र हा प्लॅन नेमका काय आहे, मोसाद पाकड्यांना कसा तडाखा देणार आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. चुन चुन के मारेंगे, भारताचा प्लॅन फिक्स. दहशतवाद्यांना मोसादचा प्रसाद. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीयांना मारून नंगानाच केल्यानंतर आता याच दहशतवाद्यांच्या नांगया ठेचण्यासाठी भारताचा मोसाद प्लॅन तयार झालाय. आता युद्ध करून जगाला वेठीस धरण्यापेक्षा या दहशतवाद्यांना, त्यांच्या मास्टर माइंड्सना आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांना वेचून वेचून ठेचून काढण्याचा प्लॅन तयार करण्यात आला. आता दहशतवाद्यांना त्यांच्या घरातून थेट वर पाठवण्याची योजना भारताचा परममित्र इस्रायल सोबत बनवण्यात आली आहे. इस्रायली मोसाद आता भारत विरोधी शत्रूंना प्रसाद द्यायला सज्ज आहे. त्याचा हा मोठा पुरावा पहा. पाहिलं, भारताचे परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी
कोणासोबत चर्चा केली आहे? त्यांनी नवी दिल्लीत इस्रायलचे राजदूत रुवेन यांची भेट घेऊन देशामधील दहशतवाद, विशेषतः सीमेपलीकडील इस्लामी दहशतवादाचा सामना करण्यासाठीच्या एकत्रित प्रयत्नांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्याचा स्पष्ट अर्थ आता इस्रायलला सोबत घेऊन भारत दहशतवादाचा बिमोड करणार आहे. भारतानं आतापर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कधीच जगाची शांतता भंग केलेली नाही. मात्र त्याचा अर्थ दहशतवाद्यांना मोकळीक दिली असं अजिबात होत नाही. तर भारतानं शत्रूच्या घरात घुसून त्याला संपवल्याचं आपण एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकनं पाहिलेलंच आहे. उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचं जन्मस्थान असलेल्या भारतानं यंदाही स्वतःहून युद्ध पुकारलेलं नाही, तर शत्रूनं हल्ला केल्यानंतर त्यांची कोंडी करायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे दहशतवाद्यांना सोडणार नाही याचा संदेशही दिला गेलाय. म्हणूनच आता भारत मोसादच्या सिक्रेट ऑपरेशनच्या धर्तीवर या क्रूर कारम्यांचा खात्मा करणार आहे. मोसाद ही जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर यंत्रणा म्हणून कशी समोर आली तेही पाहूयात सविस्तर. मोसाद इस्रायली गुप्तचर यंत्रणा. शत्रूला हेरायचं आणि मारायचं ही त्यांची रणनीती. मोसादचं गाजलेलं राथ ऑफ गॉड ऑपरेशन. जर्मनीतील ऑलिम्पिकमध्ये इस्रायली खेळाडूंवर हल्ला. खेळाडूंना ओलीस ठेवून दहशतवाद्यांच्या वास्तव मागण्या मान्य न झाल्यानं 1972 ला 11 खेळाडूंना जीवे मारलं. खेळाडूंच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 20 वर्ष सुरू होतं ऑपरेशन. विविध देशात गोळ्या घालून बॉम्बस्फोट घडवून प्रत्येक दहशतवाद्याला इस्रायलनं मारलं. 20 वर्ष सलग 20 वर्ष हे ऑपरेशन सुरू ठेवून इस्रायलनं आपला बदला पूर्ण केला. आणि आता पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी निशस्त्र भारतीयांना मारून क्रूरतेचा कळस गाठलाय. त्यामुळे थेट युद्ध करून जगाला अस्थिर करण्यापेक्षा अल्लाहू अकबर म्हणत ज्यांनी भारताचा आत्मा दुखावला त्या प्रत्येकाचा खात्मा करण्याची वेळ जवळ आली आहे. आता फक्त काउंटडाऊन सुरू. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. I don't take shit, I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit, I got no. इस्रायलच्या मोसादची कशी भारताला साथ मिळणार ते आपण पाहिलं. आता पुढच्या बातमीकडे. संशयित दहशतवादी फारुक तिडवाच्या घरावर सैन्य दलांनी मोठी कारवाई केलेली आहे. काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांचं घर उद्ध्वस्त केलेलं आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना सैन्याचा दणका आहे. फारुक तिडवा लष्कर ए तोयबा संघटनेचा दहशतवादी आहे. कुपवाडामध्ये भारतीय लष्करानं त्याचं घर उद्ध्वस्त केलेलं आहे. यापूर्वी देखील काही दहशतवाद्यांची घरं भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलेली आहे. फारुक तिडवा हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्राथमिक चौकशीत आता धक्कादायक खुलासे आलेले आहेत. दहशतवाद्यांनी खतना पाहून गोळीबार केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 20 मृतांची पॅन्ट खाली ओढली गेली होती किंवा त्यांची चैन देखील उघडली होती. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म विचारून डोक्यात गोळी मारल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं.
क्रूर कर्मा दहशतवाद्यांनी 20 पर्यटकांची पॅन्ट खाली ओढली. हिंदू आहेत की नाही हे पाहण्यासाठी पॅन्ट काढून खतना तपासला. पर्यटकांना नाव धर्म विचारून डोक्यात गोळ्या झाडल्या. काहींच्या डोक्यात तर काहींच्या छातीत गोळ्या झाडल्या. लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त चौकशी समितीचा अहवाल समोर आलाय. त्यात ही बाब नमूद करण्यात आली. लंडनमधील पाकिस्तानी राजदूतावासात तैनात असलेल्या पाकिस्तानी लष्करातील कर्नल तैमूर राहत यांनी भारतीय आंदोलकांचा गळा कापण्याचा इशारा दिलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी लंडनमध्ये मोठ्या संख्येनं भारतीय नागरिक एकत्र येत पाकिस्तान राजदूतावासाबाहेर त्यांनी निदर्शनं केली. त्यावेळी कर्नल तैमूरनं भारतीय नागरिकांना इशारा दिला. पाकिस्तानी अधिकाऱ्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात हा सगळं संभाषण हे कैद झालं. आता पुढच्या बातमीकडे. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संताप व्यक्त होतोय आणि या घटनेनं व्यथित झालेल्या एका मुस्लिम शिक्षकानं इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुठला आहे हा शिक्षक आणि त्याची भूमिका नेमकी काय आहे पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. पहलगाम हल्ल्यानंतर शिक्षकाचा संताप. शिक्षकाकडून मुस्लिम धर्माचा त्याग. शिक्षकानं स्वीकारला मानवतेचा धर्म. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी 28 पर्यटकांची निर्घृण हत्या केली. आयुष्यभरासाठी चांगली आठवण सोबत घेऊन भारताच्या नंदनवनात पर्यटक आले होते, पण दुर्दैवानं आयुष्यभरासाठी भयाळती जखम इथून घेऊन गेले. गंभीर बाब म्हणजे दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांची हत्या केली. त्यामुळे देशभरात संताप व्यक्त होतोय. दहशतवादी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याचा सूर उमटतोय. दरम्यान या हल्ल्यानंतर व्यथित झालेला पश्चिम बंगालमधील एका मुस्लिम शिक्षक साबिर हुसेन यांनी इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतलाय. पहलगाम सारख्या हिंसक घटनांमध्ये धर्माचा चुकीचा वापर केला जातो. एखाद्याला त्याच्या धर्मामुळे मारणं कसं योग्य ठरू शकतं, ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली. आपण धर्माच्या आधारावर नव्हे तर एखाद्या माणसाच्या रूपात जगायचं ठरवलं आहे. साबिर हुसेन यांच्याविषयी अधिक माहिती घेऊया. साबिर हुसेन दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. बादुरिया येथे आदर्श विद्यापीठात विज्ञान विषयाचे शिक्षक आहेत. एक व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली. धर्म बदलण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया देखील त्यांनी सुरू केली आहे. आपल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी त्यांनी न्यायालयात एक याचिकाही दाखल केली आहे. कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेतला नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे साबिर हुसेन यांनी हा निर्णय फक्त स्वतःपुरता घेतलाय. पत्नी आणि मुलांना जो कुठला धर्म निवडायचा असेल तो निवडायचं त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असल्याचं साबिर यांनी सांगितलंय. साबिर यांनी मुस्लिम धर्म सोडला असला तरी दुसरा कोणताही धर्म स्वीकारलेला नाही. ते आता निरपेक्ष राहून मानवतेच्या धर्मावर चालणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता पुढच्या बातमीकडे. काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानं घेतलेल्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानचा थैथयाट होतोय. त्याचा परिणाम नियंत्रण रेषेवर पुन्हा दिसून आला. काल रात्री पाकिस्तानी सैन्यानं LOCवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबाराच्या आवाजानं संपूर्ण हा परिसर हादरला. भारतीय लष्करानं देखील या गोळीबाराला दुप्पट ताकदीने प्रत्युत्तर दिलंय. उत्तर काश्मीरमधील LOC जवळ पाकिस्तानकडून 600 राऊंड फायर करण्यात आलं. त्यानंतर भारतीय जवानांनी देखील कठोर पवित्रा घेतला आणि सुमारे 1300 राऊंड फायर केलं आणि पाक चौक्यांवर निशाणा साधला. काश्मीर खोऱ्यात लपलेल्या दहशतवाद्यांची यादी आता भारतीय लष्करानं जारी केली आहे. 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्करानं सर्च ऑपरेशन सुरू केलंय. काश्मीर खोऱ्यात 14 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती समोर आलेली आहे.
पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत. देहू रोडचे पर्यटक श्रीजित रमेश आपल्या कुटुंबासह पहलगाम येथे फिरायला गेले होते. त्यावेळी आपल्या मुलीचे फोटो काढत असतानाच संशयित दहशतवादी कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा त्यांनी केलाय. श्रीजित रमेश यांनी हे फोटो आणि व्हिडिओ आता NIAला दिल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओमध्ये मागून जाणारे दोघे जण हे संशयित दहशतवादी असल्याचा दावा श्रीजित रमेश यांनी केलाय. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झालेत. देहू रोडचे हे पर्यटक आहेत. संशयित दहशतवाद्यांचा फोटो आणि व्हिडिओ त्यांनी NIAकडे आता दिलेला आहे. NIAकडून आता संशयित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. संशयित दहशतवाद्यांनी हल्ल्याआधी रेकी केल्याचाही संशय आहे. देहू रोडचे पर्यटक श्रीजित रमेश यांनी हा दावा केला. तो बेताब वैली में जो है हम घूमने गए थे और वहाँ पे जो है मेरी 6 साल की जो बच्ची है उसका हम रील बना रहे थे. तो रील के अंदर 2 आदमी लोग जो है वो रील के साथ कैद होके आए थे. हम लोग ने NIA जो दिल्ली है नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी को बताया, जिसके बाद उन्होंने कुछ नंबर्स के ऊपर डिटेल्स भेजा और हमने वो वेरिफिकेशन के लिए आगे भेजा. आता पुढच्या रिपोर्टकडे. पहलगाम हल्ल्यासाठी पाकड्यांना फूस लावणारा भारताचा शेजारीच असल्याचं समोर आलंय. ते नेमकं कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाकड्यांच्या वल्गना कुणाच्या जीवावर? पाकडे बनले चिन्यांचे बाहुले. युद्धासाठी पाकड्यांना चिन्यांची फूस. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालाय. तर पाकडे युद्धाच्या वल्गना करताना दिसतायत. मात्र पाकड्यांच्या वल्गनांमागचं आंतरराष्ट्रीय कनेक्शनही समोर आलंय. पडद्यामागे पाकिस्तान नाही तर चीनच भारत विरोधी युद्धासाठी सूत्र हलवत असल्याचं समोर आलं. चीननं पाकिस्तानला शस्त्रांचा पुरवठा करत असल्याचं उघड झालं. चीनकडून पाकड्यांना शस्त्रांचा पुरवठा. पाकिस्तानचा 81% शस्त्र पुरवठा चीनकडून. चीनकडून पाकला 100 पेक्षा जास्त PL-15 मिसाईलचा पुरवठा. PL-15 लांब पल्ल्याचं मिसाईल. हवेतून हवेत मारा करणारं शक्तिशाली क्षेपणास्त्र. रेथिऑन AIM-120 मीडियम रेंज मिसाईल. चीनने पाकिस्तानला युद्ध साहित्य पुरवण्यामागे नेमकी काय कारण आहेत पाहूया. भारत अमेरिकेतील मजबूत व्यापारी संबंध. चीनच्या शस्त्र निर्यातीपैकी 63% निर्यात पाकिस्तान सोबत. ग्वादर बंदराला जोडणाऱ्या इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी पाकची मदत. भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनला पाकची मदत. एवढंच नाही तर चिनी ड्रॅगन पाकड्यांना शस्त्र पुरवून भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच पाकड्यांचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर वळवळत असल्याचं चित्र आहे. चीन आणि पाकिस्तान हे जुने मित्र आहेत. 84% वेपनरी पाकिस्तानची चीनमधनं येते आणि मागच्या 5 वर्षामध्ये ही स्थिती आणखीन सुधारली आहे आणि 93% पर्यंत ते आपलं वेपन सिस्टम त्यांना देतात. भारताच्या आत्म्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवादी पाकड्यांना चीनी ड्रॅगन मदत करत असेल तर भारतानंही आता चीनची सर्वार्थानं कोंडी करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आणखीन एक बातमी आहे भारतीय लष्करासंदर्भात. पाकिस्तानकडून सातत्यानं होणारी घुसखोरी आणि दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय सेनेनं एक निर्णायक आणि प्रभावी निर्णय घेतलाय. भारतीय लष्करानं काश्मीरमध्ये आता 3 लेअर ऑपरेशन सुरू केलंय. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रास्त्र चाचण्या, लॉन्च पॅड्स आणि हालचालींवर सैन्याची थेट नजर असणार आहे. जे मार्ग नेहमी दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी वापरले जातात त्यावर देखील लक्ष असेल. तसंच
सैन्यानं आता काश्मीर खोऱ्यात लपून बसलेल्या विदेशी दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम देखील तीव्र केली. बघा, भारतानं पाकिस्तान विरुद्ध जे 3 लेअर ऑपरेशन मोहीम राबवण्याचं ठरवलं ते कसं असेल ते आपण पाहूया. LOC जवळ दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स भारतीय सेनेच्या टार्गेटवर असतील. LOC लगतच्या पुढील भागावर देखील कडक नजर असेल. घुसखोर दिसताच त्याच्यावर कारवाई केली जाईल. काश्मीरमधील सक्रिय परदेशी दहशतवाद्यांना आता थेट लक्ष केलं जाणार आहे. भारताचा आता पाकिस्तानवर तिसरा डोळा असणार आहे. भारताच्या तिसऱ्या डोळ्यातून पाकिस्तानी दहशतवादी सुटू शकणार नाहीत. आता भारत देखील अवकाशात एक गुप्तचर उपग्रह पाठवणार आहे, ज्याद्वारे पाकिस्तानच्या अनेक नापाक कारवायांवर लक्ष ठेवता येईल. हा उपग्रह रात्रीच्या वेळी देखील लक्ष ठेवण्यास सक्षम आहे. इस्रोनं असा उपग्रह तयार केलेला आहे, जो सर्व हवामान परिस्थितीमध्ये भारताच्या सीमेवर लक्ष ठेवेल. पहलगाम हल्ल्याचे पडसाद आता अमेरिकेपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफांची चिंता वाढलेली आहे. कारण युनोपर्यंत हे सगळे पडसाद देखील गेलेले आहेत. पहलगाममध्ये 27 निष्पाप पर्यटकांच्या हत्येनं देशासह जगाला हादरून सोडलेलं आहे. आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं देखील याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. दोषींना न्यायाच्या चौकटीत आणलं पाहिजे असं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलेलं आहे. त्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकण्यात येतोय. विशेष म्हणजे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बिघडलेली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं म्हटलं आहे की सर्व प्रकारच्या दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वात गंभीर धोक्यांपैकी एक आहे. पुढच्या रिपोर्टकडे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेना ॲक्शन मोडवर आलेली आहे. भारत आता पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्याच्या तयारीत आहे. मात्र भारत आणि पाकिस्तानमध्ये कुणाकडे किती युद्ध सामग्री आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. मिट्टी में मिलाने का समय आ गया है. आतापर्यंत दहशतवादी कारवायांच्या आडून भारतीयांवर कुरघोडी करणाऱ्या पाकड्यांनी निशस्त्र आणि निष्पापांना मारून भारताच्या संयमाच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. आता वेळ झाली आहे त्यांना घरात घुसून साफ करण्याची. होय, आणि भारत यामध्ये अव्वल ठरेल यात तिळमात्र शंका नाही. त्याला कारण आहे आपली शस्त्रसज्जता. भारतानं ठरवलं तर अगदी 10 मिनिटात पाकचा सुपडा साफ होईल. होय, आणि हे आम्ही का म्हणतोय तर त्यासाठी पुढील काही मिनिटं तुमची नजर स्क्रीनवरून हलवू नका. ग्लोबल फायर पॉवर रँकिंगमध्ये भारत 4था तर पाकिस्तान 12वा. भारताची सक्रिय सैनिकांची संख्या 14.5 लाख, पाकिस्तानची 6.5 लाख. भारताकडे पॅरामिलिटरी जवान 25 लाखांहून अधिक, पाकिस्तानकडे केवळ 5 लाखांपेक्षाही कमी. राखीव सैनिक भारताकडे 11.5 लाख, पाकिस्तानकडे केवळ 5 लाख. भारताकडे लढाऊ विमानं 2229, पाकिस्तानकडे लढाऊ विमानं 1399. पाककडे फायटर जेट्स 600, ज्यामध्ये राफेल, मिराज अशा जेट्सचा समावेश. पाकिस्तानकडे चीनी दर्जाचे जेफ 17, जेट 10 असे 328. भारताकडे हेलिकॉप्टर्स 899, पाकिस्तानकडे 322. भारताकडे विमानवाहू नौका 2, ज्यामध्ये INS विक्रमादित्य आणि विक्रमचा समावेश. पाककडे एकही विमानवाहू नौका नाही. भारताकडे 150 युद्धनौका, पाकिस्तानकडे 100 पेक्षाही कमी. भारताकडे 18 पाणबुड्या, पाककडे केवळ 8. भारताकडे T-19 आणि अर्जुन सारखे प्रगत रणगाडे 4000पेक्षा अधिक, पाकिस्तानकडे 2200 पेक्षाही कमी. भारताची क्षेपणास्त्र ब्रह्मोस, S-400, अग्नि पिनाका सारखे 400 पेक्षा अधिक, तर पाकिस्तानकडे सगळे मिसाईल्स चीनी टेक्नॉलॉजीवर अवलंबून. भारताकडे ड्रोन्सची संख्या USA बॉम्बर्स सारखी 100 पेक्षा अधिक आणि तीही अत्याधुनिक. तर पाकिस्तानकडील ड्रोन चीनी बनावटीचे आणि तेही अत्यल्प.
ही आहे आपली शस्त्र सज्जता. आता तुम्ही विचार करा, हे सगळं आपण वापरलं तर पाक जगाच्या नकाशावर कुठे दिसेल? आता ही आपली शस्त्र सज्जता आणि संरक्षणाची हत्यारं पाहिल्यानंतर पाक दूर दूरवर आपल्या जवळ पोहोचत नाही. भारताचा बजेट हा 47.65 लाख कोटी आणि पाकचा बजेट 5.70 लाख कोटी. भारताचा बजेट हा पाकिस्तानपेक्षा 8 पटीनं जास्त. भारताचं संरक्षण बजेट हे पाकिस्तानच्या एकूण बजेटपेक्षा जास्त, कारण भारत संरक्षणामध्ये 6.21 लाख कोटी रुपये दरवर्षी खर्च करतो, तर पाकिस्तान 6,420 कोटी रुपये. भारताचा व्याजावरचा खर्च 10.79 लाख कोटी. पाकिस्तानचा व्याजावरचा खर्च हा 2.95 लाख कोटी. म्हणजे पाकिस्तानचा अर्धा बजेट जो आहे तो व्याज भरण्यातच खर्ची पडतो. भारताची आर्थिक स्थिती $5 ट्रिलियन, तर पाकिस्तान हा कर्जात बुडालेला IMF समोर हतबल असलेला राष्ट्र आहे. आता पाकिस्तानची हेकडी धुळीत मिळवण्याची वेळ आली आहे. भारत संयमी आहे पण कमकुवत नाही. पाकिस्ताननं आतापर्यंत सर्वात मोठी चूक केली, त्यामुळे भारतही यावेळी केवळ इशारा देणार नाही तर असं प्रत्युत्तर देईल की पाकिस्तानला नामशेष करून भारताचं नाव इतिहासात नोंदवलं जाईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. आता वळू आपण सरसंघचालकांच्या वक्तव्याकडे. छळ करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. पहलगाम हल्ल्यानंतर मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले. आपण कधी आपल्या शेजाऱ्यांना हानी पोचवत नाही, मात्र कुणी वाईटावर उठलं तर आपल्याकडे दुसरा इलाज नसल्याचं देखील सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. तो अहिंसा हमारा धर्म है. आतताइयों से मारना खाना, गुंडागर्दी वालों को सबक सिखाना, ये भी हमारा धर्म है. अभी हम कभी भी अपने पड़ोसियों की कोई अपमान, कोई हानि नहीं करते, लेकिन ऐसा हम रहते हैं तो भी अगर कोई उतर आए बुराई पर, तो वहां पर अब दूसरा इलाज क्या है? राजा का कर्तव्य है प्रजा की रक्षा करना. राजा अपना कर्तव्य करेगा. सरसंघचालकांच्या वक्तव्यानंतर वळूया आसामचे मुख्यमंत्री काय म्हणतात ते पाहूया. पाकिस्तानला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्यांविरोधात NSA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी दिलेला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आसाम पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केलेली आहे. और ये भी मैं बताना चाहूंगा कि जो डायरेक्टली और इनडायरेक्टली पाकिस्तान को सपोर्ट करेगा उनका ऊपर हम NSA भी लगा देंगे. पुढच्या रिपोर्टकडे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहलगाम हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केलाय. पण भारताला पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात साथ देण्याचं आश्वासन देणाऱ्या ट्रम्प यांनी ऐनवेळी पलटी मारलेली आहे. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. पाक विरोधात अमेरिकेची डबल ढोलकी. पाक विरोधात ट्रम्पनं मारली ऐनवेळी पलटी. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालाय. त्यातच भारताला पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात साथ देण्याचं आश्वासन देणाऱ्या अमेरिकेनं मात्र ऐनवेळी सपशेल पलटी मारली. 1,500 years. So, you know, same as it's been. But they'll get it figured out one way or the other. I'm sure that I know both leaders. There's great tension between Pakistan and India, but there always has been. पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेनं पाकिस्तानी दहशतवाद्यांचा निषेध करत भारताला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भारताचं मनोबल चांगलंच वाढलं होतं. मात्र आता अमेरिकेनं आपल्या भूमिकेवरून U-टर्न घेतला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया. पहलगामच्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही भारताच्या पाठीशी आहोत. पहलगाममध्ये हिंदूंना लक्ष करून मारण्यात आलं, त्याबद्दल आम्ही अतिशय व्यथित आहोत. आमच्या प्रार्थना आणि संवेदना पीडित कुटुंबासोबत आहेत. भारताला या हल्ल्याच्या दोषींना पकडण्यात आम्ही पाठिंबा देऊ.
भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी प्रत्येक वेळी अमेरिका भारताची गळचेपी करण्याचं धोरण आखताना दिसलाय. एवढंच नाही तर 1971 मध्ये भारताविरोधात पाकड्यांना मदत करण्यासाठी अमेरिकेनं युद्धनौकाही पाठवली होती. मात्र भारतानं अमेरिकेला न जुमानता पाकड्यांना पराभवाची धूळ चारली. आताही भारतासारख्या प्रगत देशाला युद्धाच्या खाईत लोटून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा अमेरिकेचा डाव असल्याचं दिसतंय. एवढंच नाही तर याबाबत पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यानं पाकिस्तानमधील दहशतवादामागे अमेरिका असल्याचं मान्य केलं होतं. You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for the United States for about 3 decades, and West, including Britain. रशिया युक्रेन युद्ध असो वा इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध, प्रत्येक युद्धाच्या वेळी भूमिका घेण्याचा दावा करणारी अमेरिका ऐनवेळी पलटी मारते. पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना ह्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना जसं आयसिस, अल कायदा आहे यांच्याबरोबर ह्या कनेक्टेड आहेत. त्यामुळे अमेरिकेचा संघर्ष, जसं अमेरिका सांगत आले की आमचा संघर्ष केवळ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या विरुद्ध आहे, तर आपण त्यांना सांगतो की तुमचा संघर्ष हा जैश ए मोहम्मद किंवा लष्कर ए तैयबाबरोबर पण पाहिजे आहे, कारण यांचा धोका भविष्यामध्ये अमेरिकेला होऊ शकतो. आताही पाकड्यांविरोधात बोलणाऱ्या अमेरिकेची भूमिका बदलली. त्यामुळे सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या अमेरिकेवर किती अविश्वास ठेवायचा याचा विचार भारतानं करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. नंतर राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. राज्यातल्या 48 शहरामध्ये एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आढळलेले आहेत. नागपूर शहरात सर्वाधिक 2458 आहेत. ठाण्यामध्ये 1106, मुंबईमध्ये 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामधील फक्त 51 पाकिस्तानांकडे वैध कागदपत्र मिळाली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचं आढळून आले. 107 पाकिस्तानी नागरिकांचा पोलीस व अन्य संस्थांना पत्ताच लागत नाहीये. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता महाराष्ट्रातील पाकिस्तानींना परत पाठवण्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. दरम्यान राज्यात अल्पकालीन व्हिसा असलेले 55 पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती मिळते. 55 पैकी ठाण्यात 19 नागरिक राहत आहेत, तर नागपूरमध्ये 18 पाकिस्तानी आहेत. दरम्यान सर्व पाकिस्तानी नागरिक अल्पकालीन व्हिसा घेऊन भारतात आले होते. जे लोक व्हिसा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सगळी माहिती ही राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. त्यांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत आणि त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे. ते सगळे परत जात आहेत. जे लोक या ठिकाणी व्हिसा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना 48 तासात बाहेर काढायचं आहे. त्याच्यावर पोलीस नीट काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या माहितीनंतर वळूया पुढच्या रिपोर्टकडे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता वर्तवली जाते. मात्र पाकिस्तानच्या चिंधड्या करण्याची ताकद भारतामध्ये आहे. भारताकडे नेमके किती अणुबॉम्ब आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. भारत पाक अणुयुद्धाचा धोका. अणुबॉम्बची शक्ती कुणाकडे किती? भारत पाकड्यांची धुळधाण करणार. पहलगाम हल्ल्यात पाकड्यांनी निष्पाप नागरिकांची हत्या केली. त्यामुळे भारतीयांच्या संतापाचा कडेलोट झालाय. त्यामुळे आता थेट घरात घुसून नीच पाकड्यांना ठोकण्याची मागणी केली जाते. त्या दृष्टीनं भारतीय सैन्य अलर्ट मोडवर आलंय. भारत आणि पाकिस्तान अणुयुद्ध होण्याची शक्यता अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनं व्यक्त केली आहे. त्यामुळेच अवघ्या काही मिनिटात पाकड्यांना जगाच्या नकाशावरून नष्ट करणं शक्य आहे. त्याचं कारण आहे अणुशक्तीनं सज्ज असलेला भारत आणि दुबळा पाकिस्तान. अणुबॉम्ब सज्जतेबाबत भारत 6व्या स्थानावर आहे, तर पाकडे 7व्या क्रमांकावर. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या माहितीनुसार भारताकडे 180 पेक्षा जास्त अणुबॉम्ब आहेत, तर पाकिस्तानकडे 170. भारताकडे उच्च क्षमतेचे 10 ते 20 हायड्रोजन बॉम्ब आहेत, तर पाकिस्तानकडे 0. भारताकडे 50 ते 100 वॉरशेड निर्माण करण्याची क्षमता आहे, तर पाकिस्तानकडे 50 ते 80 निर्माण करण्याइतकं युरेनियम आहे. इतकंच नाही तर पाकड्यांच्या
नांग्या ठेचण्यासाठी भारत फक्त अणुसज्जच नाही तर बॉम्ब डागण्यासाठी तेवढ्याच क्षमतेचे क्षेपणास्त्र देखील आहे. जगातील सर्वात खतरनाक सुपरसोनिक क्रूज मिसाईल ब्रह्मोस 5000 किलोमीटर प्रति तास वेगानं ते आपलं लक्ष्य भेदू शकतं. 3000 किलो अणुबॉम्ब वाहण्याची त्याची क्षमता आहे. शत्रूच्या रडारलाही ते सहज चकमा देऊ शकतं. तर पाकिस्तानकडे आहे शाहीन 3, पाकिस्तानमधील सर्वात खतरनाक क्षेपणास्त्र. 3000 किलोमीटर प्रति तास वेगानं ते आपलं लक्ष्य भेदू शकतं. पृथ्वी 3, जमिनीवरून मारा करणारं बॅलिस्टिक मिसाईल. 750 किलोमीटर प्रति तास वेगानं ते आपलं लक्ष्य भेदू शकतं. अणुबॉम्ब डागण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. बाबर मीडियम रेंज सबसोनिक क्रूज मिसाईल, जे 990 किलोमीटर वेगानं आपलं लक्ष्य भेदू शकतं. बराक 8, जमिनीवरून हवेत मारा करणारं मिसाईल. 2500 किलोमीटर प्रति तास वेगानं ते लक्ष्य भेदू शकतं. तर पाकिस्तानचं शाहीन 1 बॅलिस्टिक प्रकारातलं हे मिसाईल आहे. 750 ते 1000 किलोमीटर वेगानं ते आपलं लक्ष्य भेदू शकतं. K4 मिसाईल सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईल आहे. 3500 किलोमीटरपर्यंत त्याची माऱ्याची क्षमता आहे. पाकिस्तानचं हफ्त 5 मीडियम रेंज बॅलिस्टिक मिसाईल, 1500 किलोमीटर लक्ष्यभेदाची क्षमता आहे. अग्नि 5 भारतातील सर्वात शक्तिशाली बॅलिस्टिक मिसाईल. पाकिस्तान आणि चीन अग्नि 5च्या टप्प्यात आहेत. तर शाहीन 2 एक वजनदार मिसाईल असून संपूर्ण भारत या मिसाईलच्या टप्प्यात आहे. क्षेपणास्त्र आणि अणुसज्ज भारतापुढे दुबळा पाकिस्तान टिकावच धरू शकत नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. एकूणच अण्वस्त्र युद्धामध्ये सुद्धा न्यूक्लिअर ट्रायड असो, सर्व्हिलन्स मेकॅनिझम असो किंवा S-400 सारखी एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम असो, यासारख्या तगड्या मेकॅनिझम भारताकडे उपलब्ध असल्यामुळे पाकिस्तान विरुद्ध अण्वस्त्र युद्धामध्ये सुद्धा भारत हा वरचढच ठरतो. आता पाकिस्तानची हेकडी धुळीत मिळवण्याची वेळ आली आहे. भारत संयमी आहे, मात्र कमकुवत नाही. पाकिस्ताननं आतापर्यंतची सर्वात मोठी चूक केली आहे. त्यामुळे पाकिस्ताननं अणुबॉम्बची धमकी दिली तर भारत पाकड्यांना धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम न्यूज. इकडे भारत पाकिस्तानवर अणुयुद्धाचं संकट आहे, दुसरीकडे सौरव गांगुली यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आपण पाहूया. पहलगाम इथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं संताप व्यक्त केलाय. भारतानं पाकिस्तानसोबतचे सर्व क्रिकेट संबंध त्वरित तोडावेत अशी मागणी केलेली आहे. दहशतवाद खपून घेतला जाऊ शकत नाही असं देखील सौरव गांगुलीने म्हटलंय. तोड़ना भी चाहिए, 100% तोड़ना चाहिए. स्ट्रिक्ट एक्शन लेना जरूरी है. ये कोई मजाक नहीं है यार, हर साल ऐसे होता रहता है. হ্যাঁ বোর্ড চিঠি দিলে ঠিক করবে. টেররিজম ক্যানট বি টলারেটেড, ইট ক্যানট বি টলারেटेड. पुढची बातमी आता पुण्यातून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही कुटुंबांचं सांत्वन केलं. मुख्यमंत्र्यांना दोन्ही कुटुंबाच्या सदस्यांनी हल्ल्यातील आपबीती सांगितली. आसावरी जगदाळे यांनी ज्या प्रकारे तिथलं वर्णन केलं, कारण त्या स्वतः त्या ठिकाणी होत्या, ते ऐकून अक्षरशः कोणाचंही मन हेलावून जाईल आणि कोणाचे रक्त पेटेल अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी होतं. खरं म्हणजे गणबोटे आणि जगदाळे या परिवारासोबत जे काही झालं आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या अनुभव त्यांचं ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे. पुढच्या राजकीय बातमीकडे. ठाकरे बंधू एकत्र येण्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून एक नवं पोस्टर समोर आलंय. त्यात पुन्हा एकदा मनसेला साथ घालण्यात आलेली आहे. पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट. ठाकरे गटाकडून मनसेला पुन्हा साथ. ठाकरे बंधू एकत्र येणार. कुणाकुणाच्या पोटात गोळा. गेल्या काही
काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. राज ठाकरेंनी साथ घातली आणि त्यावर ठाकरेंकडून त्वरित सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ठाकरे गटाच्या मुखपत्रातूनही राज ठाकरेंना सोबत येण्यासाठी हाक देण्यात आली आहे. मनसे सोबतच्या युतीसाठी ठाकरे गटाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून एक नवं पोस्टर समोर आलंय. वेळ आलीये एकत्र येण्याची. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, अशा आशयाच्या पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. दरम्यान पूर्वाश्रमीचे मनसेचे नेते आणि सध्या ठाकरेंच्या सेनेत असलेले वसंत मोरे यांनी दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी बऱ्याच पक्षांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झालाय असं म्हटलंय. आणि नेमकं त्याच्या अगोदरच हे स्टेटमेंट झाल्यामुळं बऱ्याच पक्षांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झालाय आणि राज्यातल्या चौकामध्ये आज तीच चर्चा चालू आहे. दोघं एकत्र येणार, दोघं एकत्र येणार. आले तर आमच्यासारख्यांना तर खूप आनंद होईल. विधानसभा निवडणुकीत मनसेला भोपळाही फोडता आला नाही, तर ठाकरेंचे केवळ 20 आमदार निवडून आलेत. सुमारे गेल्या 3 दशकांपासून शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. त्यामुळेच BMC सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळेच दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी का होईना, पण दोन्ही ठाकरे एकत्र येतील असं तरी सध्याचं चित्र आहे. मात्र या दोन भावांच्या युतीचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.